वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री लक्ष्मी नारायण याच्या कृपेने डिकोड गीता टू कोड लाईफ या सत्संग सत्राला आपण आरंभ केला आणि आज चतुर्थ दिवस आहे। आणि या चतुर्थ दिवसामध्ये काल आपण पाहिलं की विषाद युक्त असलेला अर्जुन भगवंताला वेगवेगळे कारण सांगतो की त्याला का युद्ध नाही करायचंय। परीक्षा होण्याच्या आधी जसा एक विद्यार्थी घाबरत असतो, व्यवसायामध्ये एखादा मोठा पाऊल ठेवण्याआधी जेव्हा एखादा व्यावसायिक घाबरत असतो, तशा पद्धतीने आयुष्याचा हा सगळ्यात मोठा धर्मयुद्ध करताना जेव्हा अर्जुन घाबरतोय आणि त्याचा संपूर्ण वर्णन संजयनी धृतराष्ट्राला सुद्धा केलेलं आहे। कसा त्याचा अंग शिथिल पडतो, त्याचे हात थरथरतात, त्याला घाम फुटतो, त्याच्या हातात असलेला गांडीव सुटून जातो आणि तो हताश निराश होऊन कशा प्रकारे रथाच्या पाठीमागच्या भागामध्ये बसतो। आणि ही परिस्थिती आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात ही येते। जन्माला येणारा प्रत्येक बालक हा अभिमन्यूच असेल किंवा राजा परीक्षितच असेल असं नाही। ज्ञानपूर्ण तर आपण सगळेच जण असतो, पण मायेने त्या ज्ञानावरती आच्छादन केलेलं आहे, त्याच्यावरती एक आवरण टाकलेलं आहे आणि त्यामुळे माझा कृष्ण कोण, माझा जामवंत कोण, जो माझी शक्ती मला सांगून देईल, याच्याबद्दल आपण सारखा विचार करतो। मागच्या 3 दिवसामध्ये आपण याचा वारंवार विचार केलेला आहे आणि त्याचं उत्तर आपण हे शोधण्याचा प्रयत्न केलाय की ही जी भगवद्गीता जी साक्षात भगवंताच्या मुखारविंदातून आपण ऐकलेली आहे, अर्जुनाच्या मार्फत आपल्याला सुलभ झालेली आहे, तीच आपला कृष्ण आहे, तेच आपलं जामवंत आहे। आणि जसे एखाद्या पिक्चरला एकदम सुरुवात होत नाही, त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड पार्श्वभूमी असते, तसं दुसरा अध्याय आणि 10व्या श्लोकापर्यंत भगवंताची एंट्री झालेली नाही। आणि त्यामुळे आपण चर्चा केली की अनेक महापुरुष श्रीमद भगवत गीतेचा आरंभ अध्याय 2 आणि श्लोक 11 पासून करतात। कारण भगवान वाच या ज्या अद्भुत अद्वितीय आणि आयुष्याला बदलून देणार असं हे जे ज्ञान आहे, याचा मुख्य आरंभ म्हणजे अध्याय 2 आणि श्लोक 11 असा आहे। आणि या सत्राला आज आपण सुरुवात करतो। श्री भगवान वाच, श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये अशा माणसांसाठी शोक करतोयस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोयस। आपण काल चर्चा करताना पाहिली की अर्जुननी जे कुलधर्म नष्ट होण्याची चर्चा केलेली आहे, वर्ण संकर होण्याची जी चर्चा केलेली आहे, आणि वर्णसंकर झाल्यानंतर पाप वाढतो, स्त्री दूषित होतात आणि अशा प्रकारच्या वर्णामध्ये
अशा प्रकारच्या कुळामध्ये जन्माला येणाऱ्या त्या सर्वांचा नाश होतो. ते सगळे वेगवेगळ्या नरकांमध्ये भोग भोगतात. ते कुठल्याही प्रकारचं सुख प्राप्त करत नाही. इहलोक किंवा परलोकामध्ये ते नष्टभ्रष्ट होतात. त्यांच्या वर्णसंकर झाल्यामुळे आपले पूर्वज कोण नेमके हे त्यांना ठाऊक नसतं. पाश्चात्मिक भोगप्रधान जी संस्कृती आहे त्याला आपण पाहिलं. आणि तर्पण कोणाचा करावा, जोपर्यंत तो तर्पण करत नाही तोपर्यंत त्याच्या पूर्वजांचाही कल्याण होत नाही. आणि अशा प्रकारे या तर्पण आणि अर्पणच्या भूमीची तो वेगवेगळ्या प्रकारे देवाला रेफरन्सेस देतो. आणि म्हणून अर्जुनचा हा युक्तिवाद यथार्थ असला असता कधी, जेव्हा ते मोह मुक्त असला असता. मोहयुक्त असल्यामुळे या सगळ्या युक्तिवादाला काहीच अर्थ राहिला नाही. त्यामुळे भगवंत इज एप्रिशिएटिंग काय, की हा तो तुझा युक्तिवाद आहे, हा विद्वानांसारखा तू करतोच आहे ते खरं, पण ज्यांच्यासाठी शोक केला पाहिजे तू ज्यांच्यासाठी करत आहे ते यथार्थ नाहीये तुझ्या शोक करण्यासाठी. जसं आपण म्हणतो ना, मुस्कुराता हूं किसी की भी सामने सकते पर आंसू हमारे के सामने नहीं बहा सकते. तेवढी आपुलकी लागते. आणि म्हणून भगवंत म्हणतोय की अरे, ज्यांनी त्या द्रौपदीला छळलं, ज्यांनी तुम्हा 5 पांडवांना छळलं, तुम्हाला वनवासाला पाठवलं, तुम्हाला अज्ञातवासाला पाठवलं, तुमच्यासोबत लाक्षाग्रहाचा षड्यंत्र करण्याचा प्रयत्न केला, तुमचा अज्ञातवास भंग करण्याचा प्रयत्न केला. आणि अति अभिमानाने जो दुर्योधन तुला म्हटला, काय म्हणाला की 5 गाव तर लांबची गोष्ट आहे, पण सुईच्या नोकावरती येण्या इतकी भूभाग सुद्धा मी त्यांना देणार नाही. अशा त्या सर्वाला तू कसं काय विसरू शकतो. म्हणजे या वाक्याच्या मागचा हा सगळा रेफरन्स आहे, ही सगळी पार्श्वभूमी. आणि त्यामुळे परवा बोलता बोलता आपण हे पाहिलं की वी कॅन फॉरगिव्ह बट वी मस्ट नेव्हर फॉरगेट. मुघलांच्या आणि इंग्रजांच्या अत्याचाराला आपण क्षमादान करून देऊ, कारण आपण सगळे शौर्यवान आहोत, पण त्याला आपण कधी विसरू शकत नाही. आपण त्यांना शरण देऊ शकू, पण आपण त्यांचा शरण जाणार नाही. आणि म्हणून सध्या खूप टॅरिफचा प्रकार चालू आहे आणि आपल्याला पाहता हे आपल्याला पाहायला भेटतंय की आपण शरण जात नाहीये का, कारण भारतीय रक्त आपल्या रगांमध्ये वाहतोय. आणि तसे मार्गदर्शन करणारे आपल्याला लोक लाभलेले असो. तर भगवंत अर्जुनाला म्हणतात की विद्वानासारखा तू युक्तिवाद करतोय, पण तू ज्यांच्यासाठी शोक करतोय ते शोक करण्याच्या योग्य नाही. ज्यांचे प्राण गेलेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत अशा त्यांच्यासाठी विद्वान माणसे कधीही शोक करत नाही. या पहिल्याच श्लोकामधून भगवंतांनी प्रचंड गूढ ज्ञान अर्जुनाला सांगितलेलं आहे. आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की दिस डिस्कशन इज बिटवीन द 2 ग्रेटेस्ट काइंड्स ऑफ फिलॉसॉफर्स अँड इंटेलेक्च्युअल पीपल इन द होल कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्राच्या भूमीमध्ये कोट्यावधींच्या सेना दोन्हीकडे असताना हा जो युक्तिवाद, हा जो संवाद चालू आहे. प्रत्येक अध्यायानंतर काय सांगितलंय, श्री भगवान, म्हणजे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी उपनिषद आणि ब्रह्मविद्याचे हे योगशास्त्राचे कृष्ण अर्जुन संवाद असं म्हटलेलं आहे. हा एक संवाद आहे. आणि म्हणून आपल्याकडे जे सांगतात की ये युद्ध की भूमी नाही आहे, ये बुद्ध की भूमी आहे, का तर आम्ही संवाद प्रधान देश आहोत. तर संवादातून त्याला उभं केलंय युद्धासाठी, अधर्माविरुद्ध लढण्यासाठी. आणि म्हणून हा जो युक्तिवाद आहे, हा जो संवाद आहे, त्याच्यामध्ये पहिल्या जोडीमध्ये भगवंत त्याला इतकं स्पष्टपणे सांगतात की विद्वान माणसं कोणासाठीही शोक करत नाही. जे जिवंत आहेत त्यांच्यासाठीही नाही आणि जे मरण पावले त्यांनाही नाही. या श्लोकामधून, या वाक्यामधून आपल्याला विद्वत्ता आणि ब्रह्मज्ञान, तत्वज्ञानचं दर्शन होतो. काय दर्शन होतो की पुढे जे वर्णन आलेलं आहे की हा जो जगाची ही जी रचना आहे, हा जो जग आहे, हा चर आणि अचर म्हणजे जड आणि चेतननी बनलेला आहे. मग ज्या शरीराला आपण आपला शरीर मानतो, आपण स्वतःची आयडेंटिटी मी म्हणून हा शरीर समजतो, हा तर कपडे बदलण्यासारखी गोष्ट आहे. याचं वर्णन वारंवार पुढे विस्तृतपणे केलेलं आहे.
मग ज्यांना तू मारणार आहे असं समजतोय ते तर मेलेलेच आहेत, ते तर मेलेलेच आहेत. त्याचं दर्शन आपल्याला त्या जुन्या महाभारतच्या सिरियल मध्ये खूप सुंदर पद्धतीने त्यांनी करून दाखवलं. त्यामुळे भगवंत अर्जुनाला म्हणतात की शोक कोणासाठी करतोय तू? है पंचभूतों से बना ये वस्त्र सुंदर आपका, बनता बिगड़ता यही है बस कुछ नहीं बिगड़ता आपका. जे चेतन तत्व आहे त्याचं काहीच बिघडत नाही, तो सनातन आहे, तो अनंतर असणारा आहे. आणि त्याचा विस्तार पुढे भगवंत म्हणतात, नत्वेवाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधियाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. मी कोणत्याही काळी नव्हतो किंवा तू कोणत्याही काळी नव्हता किंवा हे राजे नव्हते असं नाही, आणि यापुढेही आम्ही सर्वजण असणार नाही असेही नाही. म्हणजे आपण कुठल्याही विषयाला एकदम हात घालत नाही. थेरम प्रूव्ह करताना डायरेक्ट प्रूफ लिहित नाही. आपण टू फाइंड, प्रॉब्लेम स्टेटमेंट, टू फाइंड आणि मग प्रूफ, आणि मग हळूहळू स्टेप बाय स्टेप त्याला सॉल्व्ह करत जातो. अशा प्रकारे या जड चेतनचं ज्ञान भगवंत एकदम सांगत नाही की बघ हे जग जड आणि चेतननी बनलेलं आहे, हा शरीर तुझा जड आहे, तुझ्यामध्ये जे विद्यमान आहे ते सनातन तत्व चेतन तत्व आहे, असं नाही सांगत भगवंत. भगवंत त्याला स्टेप बाय स्टेप सांगतात. म्हणजे संवादाचा कौशल्य कसा असावा हे भगवंताकडून शिकावं. काल भगवंताचा आपण एक गुण शिकलो, ते म्हणजे नेहमी मुस्कुराती रहिये. भगवंतांनी ही कला कोणालाच दिलेली नाहीये. कुठलाही जनावर स्माइल करतो का? व्यंगचित्रामध्ये, कॅरिकेचर मध्ये आपण काढायला लावतो ती गोष्ट वेगळी आहे, पण प्रत्यक्षामध्ये आपण जेव्हा पाहतो ही कला फक्त भगवंतांनी मनुष्यांना दिलेली आहे. आणि स्वतःच्या जीवनचर्येमध्ये त्यांनी प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये हे आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे. अर्जुनांना जेव्हा द्रौपदीवरती वस्त्रहरण द्रौपदीचं झालं तेव्हाही भगवंत मुस्कुरात होते. साडीचं त्यांनी आपण ती लीला सगळी पाहिली. जेव्हा पांडव हारले तेव्हाही द्रौपदीने खूप आरोप प्रत्यारोप केले की तू कसं काय आम्हाला वाचवायला आला नाही. तर भगवान म्हणतात की अरे, कौरवांनी सांगितलं की आमच्याकडचा जो डाव आहे तो शकुनी खेळणार आहे, तर तुमच्यापैकी कोणी एकाने तरी सांगितलं का की आमच्याकडनं डाव आमचा कृष्ण खेळ? तुम्ही जर माझी आठवण केली असती तर मी बघितलं असतं ना, मग आय वुड हॅव सीन. पण त्याच्यात पांडवांची चूक नाही. पांडव परम मर्यादा पूर्ण आहे. त्यांनी विचार केला आपण युद्ध क्रीडा खेळण्यासाठी जातोय, आपण भगवंताला कसं घेऊन जावं. आणि शेवटी हा विधीचा विधान होता, त्यामुळे हे सगळं महाभारत घडलं, हे सगळे निमित्त होते. तो भाग निराळाच. पण सांगायचा हेतू की भगवंताच्या या हे जे गुणवैभव आहेत भगवंताचे, हे या लीलांच्या माध्यमातूनच आपल्याला पाहायला भेटतात. आणि जसं नेहमी हसत राहण्याचं भगवंताचं गुण आहे, तसं संवाद कौशल्य कसा असावा हाही भगवंताचा गुण आहे. एकदम विषयाला हात न घालता ते हळूहळू त्याच्याकडे जात आहेत. त्याला म्हणतात अरे, हे राजे कधी नव्हते, मी कधी नव्हतो किंवा तू कधी नव्हता, अशातली गोष्ट कधी आहे, किंवा हे असणार नाही अशातली गोष्ट कधी आहे. आपण तर नेहमी राहणारे आहोत. न त्वेवाहम जातुनासम न त्वम नेमे जानिधियाः न चैव न भविष्यामः. भविष्यात कधी नसणारे असं थोडी नाही. पुढे म्हणतात देहिनोस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा. कौमारम कुमार अवस्था, यौवनम युवावस्था, जरा म्हणजे म्हातारपणाची अवस्था. तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यते. की ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येतं, त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळतात. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. मला आपले दक्षिणचे कोइंबतूरचे ईशा फाउंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव यांचा बालपणचा एक प्रसंग आठवतो. चराचर मध्ये भगवंताचं दर्शन करणाऱ्या त्यांच्या एक आजी.
बालपणी जेव्हा त्यांना तत्वबोध झाला नव्हता, आत्मबोध झाला नव्हता, तेव्हा ते घराच्या बाहेर की मंदिराच्या बाहेर मुंग्यांची लाईन होती आणि ते मुंग्या मारत होते, मुंग्या आणि मुंगळे. आणि ती आजी काहीच बोलायची नाही त्यांना, ढसा रडायची, खूप रडायची, काहीच बोलायची नाही. जेव्हा त्यांना आत्मबोध झाला, जेव्हा त्यांना हे आत्मप्रचिती झाली की जे माझ्यामध्ये आहे तेच चराचरामध्ये आहे, तेव्हा त्यांना हे पेटलं की अरे ती आजी का रडायची. तुमच्या दाताच्या मध्ये तुमची जीभ चावल्यानंतर तुम्ही हसणार आहात का? मग दुसऱ्याला मुस्काडीत मारून तुम्ही कसे हसू शकता? जी गोष्ट तुमच्यामध्ये विद्यमान आहे ती समोरच्या मध्ये विद्यमान आहे. हीच गोष्ट भगवंत म्हणतोय, पुढे सांगणार आहे. आणि त्याची पार्श्वभूमी म्हणून ते सांगतात की धीर पुरुष कधीच बालपणचा, युवा अवस्थेचा किंवा तारुण्याचा किंवा जरावस्थेचा कधी शोक करत नाही. का? दिस इज पार्ट ऑफ लाईफ, इट इज अ सायकल ऑफ लाईफ. ही घडणारी गोष्ट आहे. जसं एखादं बी पेरल्यानंतर त्याचा वटवृक्ष कसा होतो आपल्या डोळ्यासमोर आपण पाहतो, आणि नंतर त्याची पानगळी होते, त्याचे पांढरे होतात ना केस, पान पिकतात. मग माणसाच्या बाबतीत काय विचित्र असं आहे की तामसी गुणांनी युक्त असलेल्या आपण सर्वांनी तामसी गुणांचा इतका शृंगार केलेला आहे की आपण आयुष्याबद्दल इनसेन्सिटिव्ह झालेलो. त्यामुळे हा नैसर्गिक जो क्रम आहे, ही निसर्गाची जी एक चक्री आहे ती आपण समजू शकत नाहीये. आणि म्हणून मोहवश ती न समजता आपण त्या मोहामध्ये अडकून मग शोक करत आहे. आणि तीच गोष्ट अर्जुनाच्या बाबतही झालेली आहे. ज्ञान वैभव संपन्न प्रत्येक जीवात्मा असतोय, पण मायेचा त्याच्यावरती आच्छादीकरण झाल्यामुळे माणसाचा मन भटकतो आणि दुखावतो. जसं एखाद्या खोलीमध्ये 2-4 दिवस स्वच्छता न केल्यानंतर तिथे धूळ जमायला लागते, तसं 2-4 दिवस सत्संगाचा अभाव झाला आपल्या आयुष्यामध्ये की मायेच्या मातीची जी एक लेप आहे ती आपल्या मनावरती येते आणि मग आपल्यामध्ये मोह निर्माण होतो मनामध्ये आणि मग आपल्याला दुःख होतं. त्यामुळे सत्संगाची झाडू रोज लावण्याची आवश्यकता आहे. जसं आपल्या गाडीला रोज ऑइलिंग सर्व्हिसिंग करण्याची आवश्यकता आहे, तसं इथून म्हणजे विवेक जागृती होण्यासाठी सत्संग होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, असं रामचरित मानस मध्ये तुलसीदास गोस्वामीजींनी सांगितलेलं आहे. आणि त्या सत्संगाच्या अभावामुळे त्या क्षणाकरिता, त्या परीक्षेच्या घडीच्या एकदम 11th अमरनाथ त्याच्या आधी अर्जुनाला मोह झालेला आहे. रणांगणामध्ये भगवंताला म्हणतो, टेक माय चॅरियट इन फ्रंट ऑफ ऑल दोज विथ whom I have to fight. माझा रथ तुम्ही त्यांच्या समोर घेऊन जावा ज्यांच्यासोबत मला युद्ध करायचं, लेट मी सी. पण जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याचा दृष्टिकोन नात्या गोतातल्या झाल्यामुळे, मोहपूर्ण झाल्यामुळे, धर्माला विसरून गेल्यामुळे, हा युद्ध माझा आहे आणि मी माझ्या लोकांना मारणार, हा खोटा समाधान केल्यामुळे ज्ञानभंग झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये भगवंत त्याला सांगतात, अरे हे कधी नव्हते, तू कधी नव्हता, मी कधी नव्हतो, अशातली गोष्ट नाही. मृत्यू आणि जन्म हे नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात किती विशिष्ट सांगितलंय, देहिनोस्मिन्यथा देहे, देहाबद्दलची चर्चा आहे की ज्याप्रमाणे या जीवात्म्याला या शरीरामध्ये बालपण येतो, तारुण्य येतो, वार्धक्य येतो, त्याला म्हातारपणा येतो, आणि त्याला ज्याप्रमाणे ते तशा प्रकारे त्याला पुढचं शरीर मिळत जातो. याविषयी धीर पुरुषांनी कधी मोह केलेला नाही. हे कुंती पुत्रा, इंद्रियांच्या विषयांशी संयोग हे थंडी उष्णता आणि सुख दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत. आणि तेव्हा हे भारता, हे अर्जुना, तू ते सहन कर. जीवनाची ही नैसर्गिक जी प्रक्रिया आहे ही येणारी जाणारी आहे.
आपल्या आयुष्यामध्ये जर का पराभव येत नसेल तर फ्लॅट ईसीजी असल्यासारखं आपलं आयुष्य आहे. अप्स अँड डाऊन्स इन द कोर्स ऑफ लाईफ. फ्लॅट ईसीजी सेज दॅट यू आर डेड. आणि त्यामुळे यश अपयश हे जीवनाचा भाग आहे. कितीही यशस्वी दिसणारे लोक त्यांच्या मागच्या आयुष्याचे जरा पानं पलटून पहा, तुम्हाला कळेल की त्यांनी किती अपयशाचं पचन केलेलं आहे. यश त्याच्याच मार्गी येतो जो अपयशाला पचविण्याची ताकद ठेवतो. आणि अर्जुनाची ही परिस्थिती आहे, जेव्हा तो मोहपूर्ण अपयशाने तो जेव्हा खचून जाते, तेव्हा भगवंत त्याला आरसा दाखवून सांगत, अरे हे महापुरुषांचं लक्षण नाही. दिस इज नॉट द वे ऑफ लाईफ ऑफ ग्रेट मेन. ओ मेन मे कम अँड मेन मे गो बट आय मे गो फॉर एव्हर. हे नदीची कथा आणि आयुष्याची कथा सांगताना मला वाटतं वर्ड्सवर्थ यांची कविता इंग्रजीमध्ये सांगितलेली. माणसं येणार जाणार, चित्र बदलणार, चरित्र टिकला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत अर्जुनाला सांगतात की हे थंडी, उष्णता, सुख, दुःख, दीज आर ऑल पार्ट्स ऑफ लाईफ. हे उत्पन्न होतात आणि नाहीसे होतात आणि त्यामुळे ते अनित्य आहेत. अनित्य हा शब्द खूप महत्वाचा आहे. कशा अर्थात? आपल्या आयुष्यामध्ये एक गोष्ट सांगावी जी नित्य आहे. एक गोष्ट सांगावी जी नित्य आहे. आपल्याला पैसा मिळेल किंवा नाही मिळेल, आपल्याला नोकरी चाकरी लागेल किंवा नाही लागेल, आपल्याला आरोग्य लाभेल किंवा नाही लागेल, आपण निरोगी राहू किंवा नाही राहू, आपण धन वैभव संपन्न राहू किंवा नाही राहू, या सगळ्या गोष्टींमध्ये अनित्यता म्हणजे अनकन्फर्मेशन आहे. हे डायसी आहे सिच्युएशन. पण ही एक गोष्ट अटळ आहे, ते म्हणजे मृत्यू. ती आपल्याला येणार म्हणजे येणार म्हणजे येणार, कोणाला सुटलेली नाहीये. मोठमोठे मुनी, रामदास स्वामी महाराजांनी दासबोधामध्ये खूप सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात मोठमोठे राजा होऊन गेले, मोठमोठे विद्वान होऊन गेले, अरे मोठमोठे असेही होऊन गेले ज्यांनी अमर होण्याचे वरदानही घेतले, पण त्या सगळ्यांचा अंत आलेला आहे. त्यामुळे अहंकार बाळगणाऱ्यांचा काहीच उपयोग नाही. कितीही विद्वान असला तरी अहंकार युक्त असलेला माणूस कधीच कल्याणाला प्राप्त होत नाही. परम दरिद्री माणसाचं कल्याण होऊ शकतो, महापापी माणसाचं कल्याण होऊ शकतं, पण अहंकार असणाऱ्या माणसाचं कल्याण कसा होणार? आणि त्यामुळे जी गोष्ट अटळ आहे ते म्हणजे मृत्यू. मृत्यूबद्दल माणसाला विपरीत अहंकार पूर्ण भाव आहे. व्यवस्था तर आपण अशी करतो जसं की आपण 200-500 वर्ष इथे राहणार आहोत. सगळ्या प्रकारचे इन्शुरन्स करतो, सगळ्या प्रकारची सोय करतो. अरे कोट्यावधींचे घर आणि कोठ्या आणि बंगले बांधतात, पण 8 तास तरी त्याच्यात तुम्हाला सुखाची झोप लागते का, हा विचार करण्याचा प्रश्न आहे. हाऊ वर्थ इट इज, व्हॉट इज द युटिलिटी ऑफ इट. महापुरुषांचे जीवन आपण पाहू शकतो. मार्क झुकरबर्ग त्याच्या ऑफिस मध्ये झोपत होता, स्टीव्ह जॉब्स त्याच्या ऑफिस मध्ये झोपत होता. आपल्या ऋषी मुनींनी विद्वत्तेची पराकाष्ठा गाठलेली असता पर्णकुटीमध्ये कंदमूल खाऊन राहणारे ते होते. जनक राजा परम वैभवशाली असता एका मुनीसारखं जीवन ते जगत होते. भगवान श्रीराम जेव्हा वनवासाला गेले, उर्मिला लक्ष्मणजींची धर्मपत्नी, तिचं जीवन पाहावा. माझे धर्मपती वनवासामध्ये मोठ्या भावाची सेवा करत आहेत, मी कसं काय राजव्यवस्थेचं सुख अनुभवू शकते, मी कसं त्या सुखाला भोगू शकते. भरतचा भगवंताप्रती इतका अप्रतिम प्रेम म्हणजे अद्वितीय प्रेम, असा प्रेम म्हणजे बंधुत्व काय असावं. चरण पादुकांना राजसिंहासनावरती ठेवून त्याने 14 वर्ष राज्य केलेलं आहे. आणि त्यांची दिनचर्या जर आपण वाल्मिकी रामायण मधून कुठे जरा पानं पलटून पाहिली तर आपल्याला डोळ्यामध्ये अश्रुपात होणार. एखादा माणूस आपल्या भावाप्रती एवढी निष्ठा कशी ठेवू शकतो. आजच्या काळामध्ये जेव्हा आपण पाहतो की म्हणजे एक एक पायीचा हिशोब ठेवतात की तू माझ्यासाठी एवढं केलं आणि मी तुझ्यासाठी एवढं केलं,
अशा परिस्थितीमध्ये तर सांगण्याचा हेतू आहे की या गोष्टी महापुरुषांच्या जीवनामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की या अनित्य गोष्टींसाठी त्यांनी अनित्यताच बाळगलेली आहे. मटेरियलिझम मध्ये कितीही उत्कृष्ट ते झाले तरी त्यांनी डिव्हिनिटीचा मार्ग कधी सोडलेला नाही आणि त्या डिव्हिनिटीचा मार्ग सोडला नाही म्हणून ती मटेरियलिझमची आपल्याला चकचकीत जे सगळं दिसते ते फक्त त्यामुळे आहे. अरे 2 हात 2 पाय 1 हृदय 2 फुफ्फुस 2 किडन्या 1 लिव्हर 2 डोळे 1 नाक 2 कान हे तर मुर्द्यामध्ये पण असतात की मग त्याच्यावरती तर कोणी स्त्री किंवा पुरुष विपरीत जे लिंग आहे तो कोणी मोहित होत नाही. त्याच्या दुर्गंधामध्ये खूप चांगला वास येते असं तर कोणी सांगत नाही. जोपर्यंत त्याच्यामध्ये आत्मतत्व आहे तोपर्यंत त्याची महिमा आहे. त्याच्यानंतर लवकर लवकर अंतिम क्रिया करतात असं लोक म्हणतात. ज्या देहामध्ये आपण राहतोय ते देह आपला नाही, मृत्यूचा विचार आपण करत नाही. अनंत काळासाठी ते राहणार आहोत. या अनित्य गोष्टींना नित्य समजून आपण आपल्या जीवनाचा उपभोग करतोय. आणि हीच गोष्ट भगवंत अर्जुनाला सांगतात की दिस इज नॉट द वे ऑफ ग्रेट मेन. हा महापुरुषांचा जीवन जगण्याचा दृष्टिकोन नाही, ही पद्धती नाही. पुढे भगवंत म्हणतात कारण हे श्रेष्ठ पुरुषा अर्जुना सुख दुःख समान मांडणारा ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकुळ करीत नाही तो मोक्षाला योग्य ठरतो. जो माणूस सुख दुःखाला नित्य मानतो तो दुःखाभाव होतो, दुःख पूर्ण आयुष्य जगतो, मोक्षाला योग्य ठरत नाही. पण जो माणूस इंद्रियांच्या संयोगामुळे इंद्रियांच्या आणि विषयांच्या संयोगामुळे व्याकुळ होत नाही तो मोक्षासाठी योग्य ठरतो. यम हीन व्यथन त्येते पुरुषम पुरुषर्षभ सम दुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. पुढे भगवंत त्याला सांगतात की असत वस्तूला आपल्याला हे शब्द वारंवार पुढे श्रीमद भगवद्गीतेमध्ये ऐकायला भेटणार आहेत. चर अचर जड चेतन आणि सत असत. आपण त्याला सहज लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग असं म्हणू शकत नाही, कारण आपल्या विज्ञानाच्या भाषेप्रमाणे लिव्हिंग म्हणजे माणूस हा लिव्हिंग आहे. पण चेतन तत्व आपल्याला कुठल्याही टेस्ट ट्यूब मध्ये प्रूव्ह करता आलं नाही, त्यामुळे आपण त्याच्यावरती चर्चा करू शकत नाही. असत म्हणजे जे अनित्य आहे आणि सत म्हणजे जे नित्य आहे. असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सत वस्तूचा अभाव नाही. सत वस्तूचा अभाव नाही म्हणजे काय की चराचर मध्ये जे चैतन्य पूर्ण तत्व आहे, जे आपण ऐकतो जगी वासुदेवचा अनुभव जेव्हा त्यांना आत्मबोध झाला, त्यांनी सांगितलं आय फेल्ट दॅट एव्हरीथिंग वॉज मी अँड आय वॉज एव्हरीवेअर. एव्हरीथिंग विदिन मी वॉज एव्हरीवेअर. जे माझ्यामध्ये आहे ते मला सर्वत्र यत्र तत्र सर्वत्र दिसलं. तीच गोष्ट भगवंत इथे सांगतात की ती जी सत वस्तू आहे त्या वस्तूचा अभाव नाही आणि जी असत वस्तू आहे तिचा अस्तित्व नाही. आपण पहिल्या दिवशी गीतेचं महात्म्य पाहताना हे पाहिलं की व्यवहारामध्ये आपल्याला गोष्ट ही आढळते की जो दिखता है वही बिकता है. आणि तत्वज्ञानामध्ये आपल्याला ही गोष्ट आढळते की जी दिसत आहे ती खऱ्या अर्थाने नाही आणि जी आपल्याला नाही दिसत आहे तिचा अस्तित्व कायम आहे. तीच गोष्ट स्थितपूर्ण, तीच गोष्ट युक्त आहे. भगवंत सांगतात अशा रीतीने या दोघांचेही सत्य स्वरूप तत्वज्ञान पुरुष त्यांनी पाहिलेलं आहे. जेव्हा हे भगवंत वारंवार सांगतात
की महापुरुषांचं हे लक्षण नाही, महापुरुषांचं हे लक्षण नाही. पुढे ते वर्णन करतात महापुरुष कोणत्या प्रकारचे, आणि त्या यादीमध्ये त्यांनी नाव घेतलेलं आहे राजा मनूचा, त्या यादीमध्ये त्यांनी नाव घेतलंय राजा जनकचा. त्यामुळे यांचा चरित्रही आपल्यासाठी महत्वाचा ठरतो. कारण आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत कंपॅरिझन करतो, एखादं एक आयडियल म्हणून पाहतो, तेव्हा आपल्यासाठी हे महत्वाचं राहतं की त्यांच्या जीवनामध्ये प्रसंग कोणते, त्यांच्या जीवनामधला चरित्र कसा, त्यांचे गुण कौशल्य काय. पुढे भगवंत म्हणतात, अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम. ज्याने हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापलेल्या आहेत, त्याचा नाश होत नाही, हे तू लक्षात ठेव. म्हणजे गीताची सूची पाहत असताना आपल्याला हे लक्षात येतं की सुरुवातीला असं वाटतं की हे काय सांगत आहे. आपण पहिल्या दिवशी श्रीमद भगवत गीतेजीचं कंपॅरिझन होत असताना असं पाहिलं की कमळ सारखी श्रीमद भगवत गीता आहे, कमळ सारखी श्रीमद भगवत गीता आहे. कमळ सारखी कशी, आपल्याला माहितीये की आपण देवीला कमळ वाहतो, तर बंद असलेला कमळ तोही सुंदर दिसतो, आणि जेव्हा त्याला आपण उघडतो तेव्हा ते उमलतं, तेव्हा ते अत्याधिक सुंदर दिसतं. तसंच श्रीमद भगवत गीतेमध्ये हे बंद असलेला कमळ आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. काय ठाऊक आहे की हे तत्वज्ञान आहे, हे शरीर जड आहे, आपण मरणारे आहोत, हे नित्य गोष्ट आहे. आपण गावाकडे तर ही सहज एकदम बोलता बोलता पण ऐकतो, काय राव माझं आहे नाहीये, म्हातारे माणसं म्हणतात. हा आत्मबोध कुठे ना कुठे त्यांच्या बॅक ऑफ द माइंड मध्ये चालत राहतं की बाबा हे आपल्या सोबत असं होऊ शकतं, घडू शकतं, असं होऊ शकतं. तर श्रीमद भगवत गीतेमध्ये तत्वज्ञानाची सुरुवात करताना या सांख्य योगामध्ये, या ज्ञान योगामध्ये जेव्हा भगवंत असे स्टेटमेंट करत आहेत की ही वस्तू नित्य आहे जी दिसत नाहीये, आणि जी दिसते ती अनित्य आहे, आणि महापुरुषांनी या भेदला जाणलेलं आहे, आणि ते मोक्षाला योग्य ठरले. ते म्हणतात की ज्याने हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्या आहेत, त्याचा नाश नाही, आणि हे तू लक्षात ठेव, आणि त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही. बेसिकली भगवान खेत जोततोय, ही इज प्लविंग सो दॅट सॉइल बिकम्स फर्टाईल, आणि मग त्याच्यानंतर ते त्या ज्ञानाचं बी रोपू शकते. या नाशरहित मोजता न येणाऱ्या नित्य स्वरूप जीवात्म्याची ही शरीरे नाशवंत आहे असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना तू युद्ध कर. पहिल्या अध्यायापासून जिथून भगवंत बोलायला सुरू करतात ते म्हणजे द्वितीय अध्याय, तेव्हापासून भगवंत वारंवार अर्जुनला हे म्हणतात की तू युद्ध कर. कर्मयोगासाठी प्रवृत्त करत आहे. पण हा जो अध्याय तो सांख्य योगाचा आहे, तो ज्ञान योगाचा आहे, जड चेतनाचा भेद सांगणार आहे. आणि हे जड चेतनचा भेद सांगत असताना अर्जुन पुढे विचारतो, अरे हे एवढं सगळं तत्वज्ञान आहे, हे जर ऑलरेडी सगळे मेलेले तर मी युद्ध का करू, मला युद्ध करण्यासाठी तुम्ही का प्रवृत्त करत आहात. अर्जुनाने जे युक्तिवाद मांडलेले आहे ते योग्य आहे. कधी जर का ते मोहहीन असलं असतं, मोहमुक्त असलं असतं, मोहयुक्त असल्यामुळे तो युक्तिवाद श्रेष्ठ ठरत नाही. भगवंत त्याला पूर्ण पिक्चर दाखवतात. ते म्हणतात की हे जरी असं सगळं दिसत असलं तरी तू निमित्त मात्र आहे, तुझं कर्म करणं काम आहे, आणि तुझा कर्मरूपी धर्म हाच आहे की तू युद्ध कर. ज्यांना तू मारणार अशी भावना ठेवणार आहेस ते ऑलरेडी मेलेले आहेत, ते शरीर रूपाने मेलेले आहेत, पण ते आत्मरूपाने सदैव आहेत. पुढे म्हणतात, जो या आत्म्याला मारणारा असे समजतो, तसेच जो हा आत्मा मेला असे मानतो, ते दोघेही अज्ञानी आहेत. जड चेतनचं ज्ञान सांगण्याची ही पृष्ठभूमी, पूर्वभूमी, बॅकग्राऊंड भूमी आहे, जिथे भगवंत सांगतात नाशरहित मोजता न येणारा
म्हणजे आत्मतत्व जो नित्य तत्व आहे त्या तत्वाचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स भगवंतांनी सांगितलेले की ते नाशरहित आहे. पुढे वर्णन येतं की त्याला जाळता येत नाही, त्याला गाळता येत नाही, त्याला छेदता येत नाही, त्याला भेदता येत नाही. हे सगळे त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत. आणि नाशरहित असलेला मोजता न येणारा हा नित्य स्वरूप जीवात्म्याचा हे शरीर नाशवंत आहे असं ते सांगतात. आत्म्याला जो कोणी मारणारा आहे असे समजतो तोही अज्ञानी आहे. तसाच हा आत्मा मरू शकतो किंवा मेला हे समजणाराही अज्ञानी आहे. कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारित नाही आणि कोणाकडून मारला जात नाही. आपला लक्ष मी एक उदाहरणाकडे वेधू इच्छितो. ओ माय गॉड पिक्चर आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आणि त्या पिक्चर मध्ये जेव्हा श्रीमद भगवत गीताजी परेश रावल वाचतात तेव्हा ते बँकेमध्ये जातात आणि ते म्हणतात ऍक्ट ऑफ गॉड आहे. बंदूक घेतात, गोळी चालवतात. मैंने नहीं चलाया, मेरे अंदर भगवान है, ऍक्ट ऑफ गॉड आहे असं ते समजावण्याचा प्रयत्न करतात. मग या युक्तिवादाला उत्तर काय? तर एखादी ऑटोमेटेड मशीन आहे, ड्रिल मशीन आहे. ती ड्रिल मशीन तोपर्यंत चालणार नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये वीज किंवा बॅटरी नाही. आता वीज असल्यानंतर जरी ऑटोमेटेड असली तरी कोणीतरी चालक पाहिजे त्या मशीनचा. त्या मशीनचा सदुपयोग काय की आपण कुठेतरी भिंतीमध्ये छिद्र पडला, एखादी फोटो फ्रेम लावली, देवाची फोटो लावली, जे काही आहे. त्याचा दुरुपयोग काय? ती घेऊन कोणाचा मर्डर करायला आपण गेलो, कोणाच्या अंगामध्ये त्याला ड्रिल करायला गेलो. आता याच्यामध्ये विजेची काय चूक आहे? वीजचं काम काय? त्याला ऊर्जा देणे, त्याला चालवणे. तुम्ही माणसामध्ये ती घाला किंवा भिंतीमध्ये घाला, त्या मशीनला कुठे, त्या विजेला कुठे कळणार आहे की त्या विजेचा काय दोष आहे? त्याचं चालवण्याचा दोष आहे. आणि चालवत कोण असतो? आपण पहिल्या दिवशी गीतेजीच्या महात्म्यामध्ये पाहिलं, मोबाईलचं उदाहरण पाहिला होता. मोबाईल विकत घ्यायला जात असलेला तो माणूस जीवात्मा आहे. जी गोष्ट घेतो मोबाईल म्हणजे ते मानव देह आहे आणि ज्याच्या बदल्यामध्ये घेतोय तो त्याचे पूर्व संचित कर्म आहेत की 10,000 20,000 ची रक्कम देऊन तो घेतो, ते त्याचे कर्म आहे. आणि त्या कर्मांच्या बदल्यामध्ये, त्या पैशांच्या बदल्यामध्ये तो मोबाईल घेतो, ते मानव देह घेतो आणि त्यामुळे त्याचा काळ ठरलेला आहे. आपण ज्या दिवशी जन्माला येतो त्या दिवसापासून आपल्या मृत्यूचा काळ ठरलेला आहे आपल्या पूर्वसंचित प्रारब्ध कर्मांमुळे. याचं वर्णन पुढे विस्तृतपणे अनेक पुराव्यांसह गीतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण सांगायचा हेतू काय की हे ठरलेलं आहे आणि ही गोष्ट ठरली आहे तर त्या विजेचा दोष काय? त्या चालविकाचा दोष आहे. आणि ती चालविकाची भूमी म्हणजे आपला विवेक आहे. आपण पुढे श्रीमद भगवत गीतेमध्ये हे पाहणार आहोत की विषयांना समजून घेणारे आपले पंच इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि ते इंद्रिय ज्याला फीड करतात तो आपला मन, त्या मनच्या परे बुद्धी आणि त्या बुद्धीच्या अति परे आपला विवेक आणि त्या विवेकचा अति 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 त्याच्या परे म्हणजे आपला जीवात्मा. ही सिंक्रोनी आहे, ही हायरार्की आहे आपल्या देहाची. आणि या हायरार्कीला पाहता भगवंत म्हणतात की आत्मा हा वास्तविक पाहता कोणाला मारित नाही आणि कोणाकडूनही मारला जात नाही. उभवतो न विजानीतो नायम हंती न हन्यते, न हंती न हन्यते, न जायते म्रियते वा कदाचित, नायम भूत्वा भविता वन भूयः, अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणार नाही. कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही. आपण ज्याला स्वतःला समजतो तो म्हणजे शरीर नाही, तो म्हणजे आत्मतत्व आहे, तो नित्य आहे.
तो कोणाकडूनही मारला जात नाही. हे शब्द भगवंतांनी मांडलेले आहेत. भूत्वा भविता वान भूयः अजो नित्य शाश्वतोयम. सनातन शब्द शाश्वतासाठी वापरलेला. जी गोष्ट शाश्वत आहे, जी गोष्ट सनातन आहे, असा तो आत्मतत्व आहे. त्यामुळे महापुरुषांना हे शोभत नाही की ते शोकयुक्त व्हावे. हे मेले जाणार आहेत किंवा हे मारले गेले जाणार आहेत, या गोष्टीने शोकयुक्त होणं हे महापुरुषांचं लक्षण नाही. पुढे वर्णन करतात, हे पार्था, जो पुरुष हा आत्मा नाशरहित आहे, नित्य आहे, न जन्मणारा न बदलणारा आहे. एनर्जीच्या लॉ मध्ये आपण सांगतो, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर कॅन इट बी डिस्ट्रॉइड, बट इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर. पण आत्मतत्वाचा तो ऊर्जाचा सत्र आहे किंवा तो ऊर्जाचा त्याचा स्तर आहे की जिथे कॅनॉट बी कन्वर्टेड इनटू अनदर फॉर्म ऑल्सो. तो नाशरहित आहे, तो नित्य आहे, तो कधीही जन्मणारा नाही, तो बदलणाराही नाही. वेदा विनाशिनम नित्यम येनम मजमव्ययम कथम स पुरुषः पार्थ कम घातयति हंतिकम. याच्या व्याकरणाच्या खोलामध्ये आपण जाऊ शकत नाही कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. तसं तर पाहता एक एक श्लोकावरती आपण अर्धा एक एक तास म्हणजे एक दिवस एक श्लोक अशी चर्चा केली तर वर्ष 2 वर्षाचा कालावधी लागायचा. तसा व्याकरणाच्या दृष्टिकोनातून पाहता. पण अर्थपूर्ण पाहता अर्जुनाला भगवंत म्हणतात, हा ना आत्मा नाशरहित आहे, नित्य आहे, न जन्मणारा न बदलणारा आहे. जो हे जाणतो तो कोणाला कसा ठार करेल किंवा कोणाला कसा ठार करेल. पुढे म्हणतात, ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घालतो, तशाच प्रकारे जीवात्मा जुने शरीर टाकून दुसऱ्या नव्या शरीरामध्ये जातो. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानी गृह्णन्ति नरोपराणी. पुढे म्हणतात, या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, गाळू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. आत्मतत्व जी ड्रायव्हिंग फोर्स ऑफ लाईफ आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर सांगता भगवान म्हणतात की त्याला अग्नी जाळू शकत नाही, त्याला वारा सुकवू शकत नाही, वाळवू शकत नाही, त्याला पाणी गाळू शकत नाही, त्याला शस्त्रे कापू शकत नाही. पुढे म्हणतात, कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निसंशय वाळवता न येणारा असा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर आणि सनातन आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या या संवादामध्ये एक गोष्ट आपल्याला खूप सहजपणे लक्षात येणार आहे की जसं एखादी आई आपल्या छोट्या मुलाला एकच गोष्ट वारंवार वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सांगते, तसंच भगवंतांनी अर्जुनाला समजवलेलं आहे. आणि एखाद्या माणसाला एखादी गोष्ट समजत आहे याच्या सगळ्यात मोठा प्रमाण काय, ते विचारत असलेला प्रश्न. तोच माणूस प्रश्न विचारणार आहे ज्याला हे समजत आहे की पुढे काय चालू आहे, काय चालू आहे. त्याच्याच मनामध्ये इन्क्विजिशन निर्माण होतो, ज्याला समजण्याची इच्छा आहे किंवा समजत आहे. आणि ही गोष्ट किंवा हा गुणधर्म या संवाद शैलीतून आपल्याला संपूर्णपणे पाहायला भेटतं. आणि आतापर्यंत मागच्या 4-5 श्लोकांमध्ये आपण हे पाहिलं की वारंवार भगवंत सांगत आहेत की हा आत्मा नित्य आहे, हा आत्मा सर्वव्यापी आहे, तो अचल आहे, तो स्थिर आहे, तो सनातन आहे. पुढे म्हणतात, हा आत्मा अव्यक्त आहे. शंकराची स्तुती करताना आपण मानतो व्यक्त अव्यक्त असा गुण शंकराचा सांगितलेला आहे. आणि त्यामुळे हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि विकार रहित आहे. त्यामुळे त्या ओ माय गॉडच्या पिक्चर मधून त्यांना जे सांगायचं होतं का,
की मैंने नहीं चलाया, आत्मा ने चलाया, त्याचं उत्तर इथे आहे की हा विकार रहित आहे. विवेक असावा. म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे अशा लक्षणांनी युक्त आहे. हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही. हा मारला जाईल किंवा हा मरेल ही भावना तसे पाहता मिथ्या आहे. हा तत्वज्ञानाचा बोध, एक्झिस्टेन्शियल नॉलेजचा बोध देता भगवंत त्याला हा पुरावा देता सांगत आहे की तू ज्याच्यासाठी शोक करत आहे ते योग्य नाहीये. भगवंतानी आपल्या वाणीचं उद्बोधन, त्याचा उद्घाटन ज्या पहिल्या श्लोकापासून या श्रीमद भगवद्गीतेमध्ये 2.11 पासून केलेला आहे, तो याच्यापासूनच केलेला आहे की तू हा जो युक्तिवाद करतोय हा विद्वानांसारखा जरी असला तरी तू ज्यांच्यासाठी मोह करतोय ते त्याच्यासाठी योग्य नाही. तू ज्यांची काळजी करतोय असे ते या शोकसाठी योग्य नाही. आणि त्याची पार्श्वभूमी एक्सप्लेन करतात. जसं कमळाचे पान हळूहळू उघडतात तसं भगवंत त्याला सांगतात की हे तू ज्यांना मारणारे असं समजतोय ते आत्मरूप आहेत. हे पाहण्याचा तू धैर्य ठेव, हे पाहण्याचं तू धाडस कर. आणि पुढे ते म्हणतात, परंतु जर तू आत्मा नेहमी जन्मणारा आणि नेहमी मरणारा आहे असं मानत असशील तरी सुद्धा हे महाभाव तू अशा रीतीने शोक करण्यासाठी योग्य नाही. सांगण्याची पद्धत किती निराळी आहे. माझंच बरं असं सांगत नाहीये. माझं बरं हे सांगितलं, त्याच्यानंतर तू जे सांगतोय जरी तू हे योग्य समजत असला तरी ते योग्य कसं नाहीये ते पुढे सांगतात. कारण असे मानल्यास त्यानुसार जन्माला येणारा प्रत्येक माणूस मृत्यूला पावणारे हे निश्चित आहे आणि मेलेला माणूस पुन्हा पुनर्जन्माला प्राप्त होणारे हेही निश्चित आहे. त्यामुळे जर का तू हे विचार करत असेल की हे माझ्याकडनं मारले जातील तरी योग्य विचार आहे, हरकत नाही. तू यांना मार, यांचा पुनर्जन्म होणं निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टी विषयी तू शोक करणे योग्य नाही असं भगवंत म्हणतात. हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही ते अप्रकट होणार असतात. अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत. मध्ये ते व्यक्त आहेत. अरे साधं उदाहरण आहे. आपल्याला माहिती आहे की व्हिजिबल लाईट जी आहे त्याची एक फिक्स फ्रिक्वेन्सी आहे किंवा ऐकू येणारी जी ध्वनी आहे त्याची फिक्स फ्रिक्वेन्सी आहे. मग त्याच्या आधीचे जे अल्ट्रा व्हायोलेट रेज किंवा त्याच्या नंतरचे जे इन्फ्रारेड रेज आहेत त्यांचं अस्तित्व नाही असं आहे का? जी गोष्ट आपल्याला माहित नाही ती गोष्ट नाही असं विचार करणं किंवा याला युक्ती योग्य ठरवणं हे कितपत योग्य आहे? त्यामुळे भगवंत म्हणतात की ती आधी अप्रकट आहे, नंतरही अप्रकट आहे, पण फक्त ती मध्ये प्रकट आहे. मग अशा स्थितीत शोक कशाला करायचा? समोरच्याचं मन रखता त्याला कशा प्रकारे समजवावं ही युक्ती कोणाला शिकावी तर भगवंताकडून शिक. इज अ ग्रेट डिप्लोमॅट. आणि पुढे ते अर्जुनाला या दोन्ही बाजू सांगितल्यानंतर तत्वज्ञानाची बाजू सांगून आणि व्यवहाराची बाजू सांगून, आत्मबोधाचा विषय सांगून आणि जर का जन्म आणि मरण याचा होतोय असं समजून तू काय ठरवतो असं समजत असला तरी या दोन्ही परिस्थितींना सांगितल्यानंतर भगवंत अर्जुनाला कशा प्रकारे पुढे समजवतात हे आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहूयात. आज आपण अध्याय नंबर 2 आणि श्लोक नंबर 28 पर्यंत आलेलो आहोत. आता आपण भगवद्गीतेची आरती घेऊयात आणि मग भारत माताची आरती घेऊयात आणि आजच्या सत्राला विराम करूयात. ना जय भगवद गीते मैया, जय भगवद गीते. हरि कमल विहारिणी, हरि कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद गीते.
सुमर्म प्रकाशिनी कामासक्ति हरा तत्त्वज्ञान विकाशिनी विद्या ब्रह्मपरा। ॐ जय भगवद्गीते। निश्चल भक्ति विधायिनी निर्मल मलहारी शरण रहस्य प्रदायिनी सब विधि सुखकारी। ॐ जय भगवद्गीते। राग द्वेष विदारिणी कारिणी मोद सदा भव भयहारिणी तारिणी परमानंद प्रदा। ॐ जय भगवद्गीते। आसुर भाव विनाशिनी नाशिनी तमरजनी दैवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी। ॐ जय भगवद्गीते। समता त्याग सिखावनी हरिमुख की बानी सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी। ॐ जय भगवद्गीते। दया सुधा बरसावनी मातु कृपा की जय हरिपद प्रेम दान कर अपनों कर लीजय। ॐ जय भगवद्गीते। ॐ जय भगवद्गीते। मैया जय भगवद्गीते। हरिः कमल विहारिणी हरिः कमल विहारिणी सुंदर सुपुनीते। ॐ जय भगवद्गीते। ॐ जय भगवद्गीते। ॐ जय भगवद्गीते। की जगत की भाग्य विधाता की आरती भारत माता की जगत की भाग्य विधाता की। मुकुट सम हिम गिरवर सोहे सोहे चरण को रत्ना कर धोए धोए देवता कण कण में छाए छाए वेद के चंद ज्ञान के कंद करे आनंद शस्य श्यामल ऋषि जननी की जगत की भाग्य विधाता की आरती भारत माता की जगत की भाग्य विधाता की। जगत से यह लगती न्यारी न्यारी बनी है इसकी छवि प्यारी प्यारी कि दुनिया झूम उठे सारी सारी देख के झलक झुकी है पलक बड़ी है ललक कृपा बर से जहाँ दाता की जगत के भाग्य विधाता की आरती भारत माता की जगत की भाग्य विधाता की। पले जहाँ रघुकुल भूषण राम राम श्री राम बजाए बंसी
जहाँ घनश्याम घनश्याम, जहाँ पग पग पर तीरथ धाम तीरथ धाम। अनेकों पंथ सहस्त्रों संत, विविध सदग्रंथ, सगुण साकार जगत माँ की, जगत की भाग्य विधाता की। आरती भारत माता की, जगत की भाग्य विधाता की। गोद गंगा जमुना लहरे लहरे, वो भगवा पहर पहर पहरे पहरे। तिरंगा लहर लहर लहरे लहरे, लगे हैं घाव बहुत गहरे गहरे। हुए हैं खंड करेंगे अखंड, यत्न है चंड सर्व मंगल वत्सल माँ की, जगत की भाग्य विधाता की। आरती भारत माता की, जगत की भाग्य विधाता की। बढ़ाया संतों ने सम्मान सम्मान, किया वीरों ने जीवन दान जीवन दान। हिंदुत्व में निहित है प्राण प्राण, चलेंगे साथ हाथ में हाथ उठा कर माथ। शपथ की गौ माता की, जगत की भाग्य विधाता की। आरती